रांजणगाव आहे सुनील महाराज सगळ्या संतांची प्रकरण तुम्हाला माहिती म्हणून जगाचा बाप कुणाच्या घरी राबला हो आणि कुणाच्या घरी काम केलं रांजणगाव आहे संताजी पवार नावाचे संत मौली काकांनी सांगितलेला दृष्टांत आहे आपल्याला मौजे दुर्गाव शहाणेच्या वकील शहाणेची इथं वास्तुशांती आहे संताजी पवार आहे भागवत कथा कीर्तन प्रवचन रोज ऐकायचे पण मनात परिणाम झाला एके दिवशी सहज आईला बोलली आई मला वाटतं प्रपंच नको ग करायला काय बा मला प्रपंचात रस नाही मला वाटतं मला जंगलात जायचे मला अरण्यात जावं वाटते संताजी पवार आता आई म्हणली बाळा तुला जसं करायचे तसं धर्मपत्नी उठली मी इथं राहून काय करणार दोघांनीही कपडे बदलले वैराग्य प्राप्त करून घेतलं जंगलाकडे प्रयाण केलं का भागवत ऐकलं होतं गीता ऐकली होती कथा ऐकल्या होत्या यासाठी जप यासाठी तप व्यासेही अमुक ग्रंथ केले अनेक ग्रंथ माझ्या संतांची पौर्णिमा आणि जंगलाकडे प्रयाण केलं पाला खाऊन या झाडाचा पाला खाल्ला गोरगोडून या पाला पोटासाठी पाला खाल्ला आणि दिवस मागे जात होते दिवसा मागे जात होते आणि दौंड तालुक्यात भीमा नदीच्या पात्रावर लगत हे दोघं पती पत्नी आहे आणि पत्नीला सांगितलं म्हणजे ऐक ना मला भूक लागली ना भूक लागली म्हणजे मग शेजारी गाव आहे त्या गावात जाऊन थोडी भिक्षा त्या गावात जा थोडी भिक्षा आणि मग आपण दोघं जण जेवण कोणचं गाव होतं पारगाव सांगितलंय हो संताजी पवार गेल्या नाही पारगावात गेल्या भिक्षा मागायला सुरुवात केली हो आई भिक्षा द्या भूक लागली पतिदेव अरण्यात आहे दोघांचं भागल एवढं द्या ना दारोदार पत्नी फिरायची आणि त्याच काळात त्या एका गल्लीत पारगावात संताजी पवारांची भेट समोर बघितलं भिक्षा मागता ननंद भेटली तिने ओळखली भाव नाही अरे संताजी पवाराच्या बहिणीने ओळखलं अरे माझी भाऊसे आणि भिक्षा मागते हाताला धरलं का वहिनी
काय विचारा तुमच्या बंधू वैराग्य प्राप्त केलाय प्रपंचाचा त्याग केलाय का संसार नाही करायचा आता मला तुम्ही सांगा भाऊजाई जर भेटले तर आपण त्याला भिक्षा मागवून देऊ का परत त्या पाडा चार दोन पोळ्या करून दिल्या तिला जीव घातलं आणि भावासाठी पण दिवस मावळ तिला भीमा नदीच्या उगमाकडे पाऊस झाला आणि भीमा नदी दुतली आली ना ती आहे भीमा नदीच्या काठाला भीमा नदी दुतडी भरून समोर पतिदेव आहे पोटात भुकेची आहे काळजी वाटली ना डोळ्यातलं पाणी आलं त्या संताजी बरोबर देवा काय वेळ आली अरे पतीने वैराग्य प्राप्त केलंय काय वेळ आमच्या हे ऐकलं देव माझ्या भक्ताची हाक आजही ऐकतोय देव माझ्या भक्ताची हाक आजही ऐकतो सुनील महाराज आपण त्या प्रकारे हाक ऐकतो आपण हाक मारत नाही ऐकोनी ह्या कोळी झाला नारायण नेदे उतरून परतते अरे जगाचा बाप त्या भीमा नदीच्या पात्राला नाव जोडले आणि संताजी पवाराच्या पत्नीला त्या नावात बसवलंय आणि त्या भीमा नदीच्या दुसऱ्या कडेला नाव आणली आहे सोडलं त्या पात्रालगत दुसऱ्या आणि माझा जगाचा बाप गुप्त झाला हो जगाचा बाप गुप्त झाला आली नाही तार 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 आपल्या संताजी पवारापाशी पत्नी पतीपाशी समोरचं दृश्य बघितलं संताजी पवार नदी दुतर्फ चालले नदी दुतर्फ वाहते पतीला नमस्कार केला म्हणजे भिक्षा आणली पण विचारलं संताजी पवार अगं पाऊस झालाय भीमा नदी वाहते आणि तू पारगाव मध्ये गेलते तिथं तू माझ्या बहिणीच्या तर घरी गेली नाही माझ्या बहिणीच्या अहो बहिणीच्याच घरी गेले म्हणजे तुमच्या का भिक्षा मागताना समोरच आल्या आणि माझ्या हाताला धरलं आणि घरी नेलं त्या पोळ्या करून दिल्या पण म्हणजे तू आली कशी म्हणजे काय नाही एक नावाडी आला आणि म्हणला आई बसाना नाव अरे संताजी पवाराच्या डोळ्यात अश्रूच्या दहा गत आहेत त्या पत्नीला सांगताय अगं नावाडी नव्हता नावाडी जगाचा बाप माझा पंढरीचा मालक तुला सोडून गेलाय त्या जगाच्या बापानं तुला नदीच्या आड आणून सोडलंय नदीच्या आड सोडलंय रे का अरे तुम्हाला जर देव बघायचा आहे ना अरे तुम्हाला बजरंग बली बघायचा आहे तुम्ही मंदिरात बघू नका तुम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बघू नका देव शोधायचा आहे ना तर अभंगाच्या दुसऱ्याच्या असे भक्ताची Bye.
Bye.